मोशन, सिंगल इमेज ह्या सगळ्या गोष्टी इथं होतात. मी काय सिलेक्ट करतो? एंगेजमेंट. मी काय करतो? ट्रॅफिक. मी काय सिलेक्ट करतो? येस. मग इथं जे क्लिक केलं की तुमचं काय काय होणार ते दाखवत. काय करायचं आपल्याला वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचं. मग क्लिक केलं, नेक्स्ट केलं. आता इथे दोन ऑप्शन आहेत, ऑटोमॅटिक पेज व्ह्यू कॅम्पेन आणि मॅन्युअल बिडिंग. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचं जेवढं ऑटोमॅटिक पेज व्ह्यू, ऑटोमॅटिकली जास्तीत जास्त पेजला व्ह्यू कशी येतील, कॅम्पेनला व्ह्यू कशी येतील तेवढंच फक्त फोकस करेल. आणि मॅन्युअल बिडिंग मध्ये काय डिफरन्स आहे? ऑटोमॅटिकली तुम्हाला पैसे टाकावे लागते ना तुमच्या मनाने. आता इथं झालं गेट फ्री क्रेडिट्स इट्स ऑन अस. तुम्हाला पाहिजे का फ्री क्रेडिट? तर ते फक्त एक ऍडव्हर्टाइजमेंटचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये ते दाखवतात. मे बी लेटर करा, काय गरज नाही आपल्याला. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं? ऑब्जेक्टिव्ह काय केलं? ऑब्जेक्टिव्ह इथून चेंज पण करता येतो. ट्रॅफिक म्हणजे काय? तुमच्या ऑफिसला किंवा तुमच्या वेबसाईट वरती किंवा तुमच्या गुगल मॅप बिझनेस वरती किंवा तुमच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईल वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन येईल. मला फक्त माझ्या वेबसाईट वरती घेऊन येईल, तर मी इथं वेबसाईट ट्रॅफिक करतो. कधी रन केलाय कॅम्पेन? एक. आता काय स्टेटस ऍक्टिव्ह आहे. तुम्हाला क्रिएट स्प्लिट टेस्टिंग. स्प्लिट टेस्टिंग आपल्याला फेसबुक मध्ये होती, एबी टेस्टिंग. म्हणजे तुम्ही जर एक कॅम्पेन रन केला आणि तो पुण्यामध्ये पण दाखवायचा आणि मुंबईमध्ये पण 2 ऍड सेट केले तर तुम्हाला स्प्लिट टेस्टिंग करता येईल. किंवा तुम्ही 2 लोकेशन ठेवताय, 2 ऍड रन केल्या, त्यावेळेस तुम्हाला एबी टेस्टिंग ठेवता येईल. समजलं का? मला एबी टेस्टिंग ठेवायची नाही. आता इथे स्टार्ट डेट कधी आहे? आजपासून. इमिडिएट स्टार्ट करायचं. तुम्हाला कधीपासून? आता ज्यावेळेस लगेच स्टार्ट होणार आहे. नंतर इन डेट सिलेक्ट करायची का? येस. कधी रन करायचं, कधी इन डेट करायची? तर नसेल तुम्हाला लाईफ टाइम जर चालवायचं असेल तर इन डेट. कधीच तुम्ही इंस्टाग्राम मध्ये, सॉरी फेसबुक मध्ये, स्नॅपचॅट मध्ये आणि लिंक्डइन मध्ये इन डेट सिलेक्ट नका करू आणि गुगल ऍड मध्ये पण इन डेट सिलेक्ट नका करू. जोपर्यंत चांगला चाललाय तोपर्यंत चांगला चालू द्या. एकदा जर संपला तर क्लोज करून टाका. नेक्स्ट मध्ये जा. पहिली स्टेप जशी फेसबुकची होती तशीच केली आपण. ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केला, नंतर काय केलं? काहीच नाही केलं, नुसतं ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केले. आता सेकंड स्टेप असते ऍड सेटिंग. ऑल इथं काय टाकायचं आपल्याला? ऍड सेट नाही, ऍड सेट नेम. मग काय टाकलंय? वेब ट्रॅफिक. कशासाठी करायचंय? डीएस, डेटा सायन्ससाठी. कशासाठी करायचंय? ऍप वरती ट्रॅफिक आणायचंय. मग आपला जो पब्लिक प्रोफाईल आहे माझं जे लिंक्डइनचं, स्नॅपचॅटचं, त्याच्यावरती लोकांना घेऊन यायचे. जास्तीत जास्त लोकांनी कॉल करायचे, जास्तीत जास्त लोकांनी स्नॅपचॅट वरती मेसेज करायचे. मला फक्त माझ्या वेबसाईट वरती जास्त लोकांना. आता हे स्नॅप पिक्सेल पण आहे आणि स्नॅप ट्रॅकिंग आयडी. ट्रॅकिंग आयडी आपण बघितलेले, म्हणजे लोक कुठून येतात, कोणत्या एजची येतात, त्यांचे जेंडर काय आहे, मेल आहे का फिमेल आहे, कोणत्या पेज वरती जास्त लाईक करतात, कसं करतात, डेस्कटॉपनी येतात का लॅपटॉपनी येतात का मोबाईलनी येतात, हे पण सांगतात. गोल काय आपला? मॅक्झिमम नंबर ऑफ क्लिक्स झाल्या पाहिजे आपल्या वेबसाईट वरती. बरोबर आहे का? फक्त व्ह्यूज करायची नाही. आता एक बजेट किती ठेवलंय मी? 50 रुपयापासून स्टार्ट होतं यांचं बजेट. तर मी इथे 600 रुपये ठेवतो डेली बजेट. किती? मी जर 600 रुपये ठेवले तर माझं 17,000 ते 74,000 पर्यंत रीच होणार आहे. आणि क्लिक किती येणार आहे? 2.7 क्लिक. 2,700 लोक क्लिक करतील. मी जर इथं अजून एक शून्य ऍड केला, काय केला? 1 झिरो जर ऍड केला तर किती होणार आहे माझा? 700. इम्प्रेसिव्ह रेशो काढलाय ना त्यांना, त्यांचा रेशो काढ. जेवढे पैसे जास्त लावणार तेवढे जास्त रीच होण्यासाठी मदत होणार. मला 600 रुपये ठेवायचे तर 600 त्याला डिवायडेड बाय 24 होईल. मग तासाला किती पैसे लागतील ते पण बघा. डेली बजेट आणि लाईफ टाइम बजेट सेमच आपण पाहिलेले. दोन टाईपचे असतात, स्टार्ट डेट, इन डेट पण आपण सेम. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट फिक्स, म्हणजे तुमचा कुठं दाखवणार आहे ऍड. ऑटोमॅटिक प्लेसमेंट झाले. आणि मी काय करतो? एडिट प्लेसमेंट. जसं आपण फेसबुक मध्ये पाहिलं होतं प्लेसमेंट बिटवीन द कंटेंट. म्हणजे आपण बघत नाही स्नॅपचॅट मध्ये काय येतं? मी आता जर सपोज माझं स्नॅपचॅट ओपन करून दाखवलं तर नको दाखवू?
काहीच नाही माझं स्नॅपचॅट. इथून मी काय करणार आहे, हे असले स्नॅप टाकून हे मला लॉग इनच करावं लागेल. स्नॅपचॅट काय असतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. 90% लोकांना माझ्यापेक्षा जास्त माहित असेल, पण तरी पण मी तुम्हाला दाखवणार आणि एक स्नॅप पण काढणार. माझी स्क्रीन दिसते का? माझी स्क्रीन कशी दिसेल? इथं दिसेल. इथं जायचं स्नॅपचॅट सर्च करायचं. आलं का स्नॅपचॅट? हे माझं प्रोफाईल आहे. किती प्रोफाईल आहे दिसतंय का? ह्याच्यामध्ये माझे व्हिडिओ दिसतात. दिसतंय का? हे असं असतं. हे कोण आहे? काय करतोय? स्नॅपचॅट यूज करतो. तर हे असे स्नॅप टाकले जातात. गाणं पण लावलंय. कुठं कुठं गेलोय, काय पाळण्यात बसलोय, ते सगळं इथं दिसत असतं. व्ह्यू स्नॅपचॅट मध्ये गेलं तर आतापर्यंत काय काय गोष्टी केल्यात मी ते सगळ्या दिसतील. हे असतं हाईट. 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आता जर सपोज माझ्या स्नॅपचॅट वरती आले लोक आणि ते मला लाईक का करणार, मला फॉलो का करणार? माझा कंटेंट बघून. स्नॅपचॅट सारखा कंटेंट दिसतोय तुम्हाला सारखा, तर तो कुठला कंटेंट दिसतो? स्पॉटलाइट मध्ये. आणि स्पॉटलाइट मध्ये पण मॉनिटायझेशन होतं. लोक काय येतील स्नॅपचॅट वरती? त्यांना काहीतरी व्हिडिओ दिसतील, बरोबर आहे. आता बघा, इथं मी गेलोय, ह्याचा कंटेंट दिसला, इथं आलं, असे कंटेंट दिसत जातात. तुम्ही हे काय पण व्हिडिओ दिसत जातात. दिसतात का असे व्हिडिओ? हे व्हिडिओ बघायसाठी लोक येतात. जसं इंस्टाग्राम वरती लोक कशासाठी येतात? रील्स बघायला. मग इथं पण असे व्हिडिओ येतात, असे व्हिडिओ दिसतात काय पण. आणि हे व्हिडिओ असे वर नाही दाखवायचे, तर साईडला टाकवायचे. दिसतात का? हे असे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. मग ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये ऍड पण दिसते तुम्हाला. समजलं का? काउंटडाऊन काय बोलतात त्याला, काउंटडाऊन पण तुम्ही स्टार्ट करू शकता. तुमचे स्कूलचं नेम टाकू शकता. माझे फ्रेंड बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल, कोण कोण आहे हे आपल्याला स्वतःला दिसते. इथं ऍड स्टोरी. स्टोरी कशी ऍड करायची, कसं जायचं? इथं खाली लोकेशनचं ऑप्शन आहे. माझे फ्रेंड कुठं कुठं येतात, कुठं कुठं फिरतात. आता इथं बघा, हे प्रथमेश आहे, कुठं येते? इनसाइड कॅफे. सगळं दिसतं तुम्हाला. जेडब्ल्यू मॅरिड मध्ये प्रतीक्षा काय करते? जेडब्ल्यू मॅरिड मध्ये पुन्हा सगळ्यांचं स्टेटस आपल्याला दिसतं. त्यांना ते बंद नाही करता येत. बंद करता येतं, पण कोण कुठं गेले, काय गेले, हे सगळं तुम्हाला कुठं दिसणार आहे? ह्या लोकेशन वरती दिसतं. वेदन कुठे? ते आता पुण्यातून लेक्चर अटेंड करतोय, तर त्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं दिसणार? इथं दिसणार. तुम्हाला फक्त पुण्यातली लोक पाहिजे, तर पुण्यातली लोक पण तुम्हाला दिसते. नंतर इथं ज्यांच्या बरोबर चॅटिंग केली, ज्यांचे मेसेज आलेले, हे एवढे 62 मेसेज माझे बघायचे बाकी. इथं नंतर इथं काय, लोकांच्या स्टोऱ्या, लोक अशी स्टोरी ठेवतात. मग इथं आली काय ऍड, अशी ऍड दिसते आपल्याला. आपण सगळं एवढं करतोय हे कशासाठी करतोय? ह्या गोष्टीसाठी. हे अशा ऍड दिसतात. दिसली का? इन्स्टॉल. अशा ऍड दिसतील तुम्हाला जगात. इथं वेबसाईट ट्रॅफिक साठी, इन्स्टॉल साठी त्यांनी म्हणजे कशाची केली, ऍपची. असं तुम्हाला कंटेंट दिसतील आणि मध्येच ऍड दिसते. स्नॅपचॅट मध्ये तुम्हाला ऍपलची ऍड वगैरे भरपूर दिसते, प्रोडक्ट चांगली. मी असं कंटेंट पाहतोय आणि मध्येच तुम्हाला ऍड दिसणार.
दिसली काय इथं वरती एडी लिहिले हे स्टॉक मार्केटचे ऍड आहे. असं काय पण दिसतंय याच्यामध्ये कंटेंट दिसत का? आता दिसली काय कशाची दिसली ऍडिडाची. तर हे यंग जनरेशन साठी खूप जास्त दिसतात. इथं तुम्हाला जसं फेस इंस्टाग्राम वरती कसे व्हिडिओ दिसतात काय पण आता तुम्हाला हे बघायचंय काय पण मूवी बिवी काय पण बघू शकता तुम्ही. जसं फेसबुक वॉच कसं आहे तसं पण तुम्ही इथं करू शकता. नंतर माझे फ्रेंड नंतर काय हे तुम्हाला कंटेंट इथं दिसायला हे जे रील इथून दिसतात तुम्हाला रील मध्ये ऑप्शन गेलं डायरेक्ट रील दिसतं. चॅट मध्ये गेलं चॅट दिसतं. सेम लाईक ऍज अ इंस्टाग्राम. आता मी ज्यांनी ज्यांनी फॉलो केलंय आता हे आबी गाडगे आपला स्टुडंट आहे त्यांनी काय टाकलंय कधी टाकलंय कधी मलाच नाही समजलं याने कधी टाकलाय कंटेंट. हे दिसलं का आपले एम्प्लॉईचा व्हिडिओ काढून टाकलाय त्याने. कोण आहे हो? आबी गाडगे आपला स्टुडंट आहे. कधी काढलाय मला माहित नाही पण त्यांनी काढलं. मग हे कुणाला पाठवायचं आहे? ज्यांचा कंटेंट दिसतो ना त्यांना पाठवायचा आहे. दुसऱ्याचा कंटेंट पण तुम्हाला एखादी रील दिसल्या तर तुम्ही कसं शेअर करता दुसऱ्याला तसं पण हे दिसतंय. हे आबी गाडगेने काय काय टाकलंय इथं 288 व्ह्यू आले त्याच्या स्पॉट दिसलं. बाकी मग ते दुसरं चालू झालं लगेच मला नाही कळत एवढं काही पण हे ठीक आहे. दिसलं तुम्हाला ह्याचं स्नॅप आलं इथं बघायचं तेव्हा आदित्य शेट्टीग्रामध्ये दिसतोय. म्हणजे आता त्याची एंट्री झाली. कोण कुठे आहे काय कुठे आहे इथं दिसतं. हे पिझ्झा खाते आता. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होतात बाकी काय नाही. हे तारक मेहता का उलटा चष्मा मॅगी खाता खाता बघतात. तर ते सगळं आपल्याला अपडेट भेटते. कोणी केलंय कोणी नाही केलं सगळ्या. तर अशा प्रकारे आपल्याला आता स्नॅप काढायचा आहे. सगळे रेडी का ऑनलाईन वाले पण आणि मी अपलोड करून देणार. मला जास्त व्ह्यूज येतात. केस व्यवस्थित आहे का? तू दिसत नाही तू पुढे आडवा मला नाही जमणार करायचं असं करणार. सगळे आले पाहिजे ओरडायचे तुम्हाला काय ओरडताय ऑनलाईन वाले पण ओरडा एनएमडी एनएमडी चालेल. 1 2 3 स्टार्ट. एनएमडी आता हा स्नॅपचॅट मी ऍड करतो. शिकलात तुम्ही स्नॅपचॅट आता तुम्ही वापरता. ऑनलाईन वाले आवाज येते का? बरोबर आहे. असं वापरायचा. स्क्रीन दिसायला लागली का माझी परत? स्नॅपचॅट कशासाठी वापरतात? टाइमपास साठी. नाही टाइमपास पण करू शकतात मेसेज पण करू शकतात आणि ऍडव्हर्टाइजमेंट पण करू शकतात. आपल्याला आपल्या कामासाठी वापरायचे. आवाज येतो ना ऑनलाईन वाल्यांना तुमचं ओपन आहे ना नाही तर बंद करायचं. ऑनलाईन वाले शिवाय हा इथपर्यंत आलो होतो. आता जर माझी प्रोफाईल एखादी जर जिम मारताना रील दिसली एखाद्याला जिम मारायची सवय अरे ह्याचं एकदा प्रोफाईलच बघतो चांगले रील आहे आणि काय काय व्हिडिओ टाकतात. मग तो काय करणार मला फॉलो करणार. कशासाठी फॉलो करणार? नेक्स्ट माझा कंटेंट पाहणार. सेम इंस्टाग्राम सारखे बाकी काय त्याच्यामध्ये का पण हे इंस्टाग्राम कुणाचं आहे मेटाचं आहे. तुम्ही जर ऍडव्हर्टाइजमेंट रन केली करायची असेल तर मेटाला पैसे जाणार. आता जर तुम्हाला स्नॅपचॅट वरती ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची तर तुम्हाला स्नॅपचॅटला पैसे द्यावे लागतील. मग स्नॅपचॅट कुणाचा कॉम्पिटिटर आहे? मेटाचा. मेटाचा कॉम्पिटिटर पण कोण आहे? लिंक्डइन. लिंक्डइन मेटाच आहे का? आणि ह्या सगळ्यांचा कॉम्पिटिटर कोण आहे? गुगल. म्हणजे सगळ्यांचं बिझनेस मॉडेल काय आहे?
ऍडव्हर्टाइजमेंट. ज्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यात जास्त लोक येतात तो प्लॅटफॉर्म सगळ्यात चांगला. मग कोणत्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यात जास्त लोक येतात आणि फ्युचर मध्ये कोणत्या मध्ये येतील? म्हणजे आता सध्या सगळ्यात जास्त इंस्टाग्राम वरती. नंतर एक नवीन ऍप येऊ शकतो ते नंतर मग अजून पण जसं की सलमान खानचे मूवी कोणी पण पाहायचा आधी पहिल्या काळात, आता बघतात का? आता फुकट दाखवलं तरी नाही बघणार तुम्ही. थ्रेड आलेलं, थ्रेड पण एवढं नाही. थ्रेड पण नाही चाललं, पण ते थ्रेड असं केलं की ते इंस्टाग्रामच आहे, मेटाच आहे. ते फक्त ट्रायल आणि एरर साठी त्यांनी. ट्विटरला पण ऍडव्हर्टाइजमेंट असतात ना. हे जे सोशल मीडिया चॅनल आहेत ना, हे कशासाठी असतात? कसं त्यांचं बिझनेस मॉडेल काय? मार्केटिंग. लोकांनी आता किती पण जर ऍड रन केली, म्हणजे किती पण त्यांनी यूज केलं, त्यांना फायदा काय? एखादा आता इलॉन मस्कने काय केलंय, एक्स ट्विटर विकत घेतलं, त्याचं नाव काय केलंय? एक्स केलंय. ते एक्स नाव का दिले त्याच्या मागं पण हिस्ट्री आहे. काय हिस्ट्री आहे? त्याला एक मुलगी आवडत होती, ती त्याला नाही म्हणली. काय म्हणली ती? नाही म्हणली. आणि तिने काय केलं, त्याला अनफॉलो केलं. कुठून? ट्विटर वरून. मग इलॉन मस्कने बदला कसा घेतला? डायरेक्ट ट्विटरला विकत घेतलं आणि सगळ्यात आधी कोणाची डिलीट केली प्रोफाईल? कोणाची केली? एक्सची. आणि म्हणून त्याने त्याचं नाव काय दिलं? मग कोणता पण बिझनेस तयार होतो तो कशातून होतो? ते शादी में जरूर आना पिक्चर बघितलाय? शादी में ते IAS बनतो, काय नाव आहे तो? इंतकाम देखेगी. ती कुठल्या तरी एक्झाम मध्ये पास होते आणि आउट ऑफ लग्न सोडून जाते आणि तो क्लर्क असतो. मग NMDचं का सुरुवात झाली असं? असंच काहीतरी झालं असं. तर तुम्ही प्रेम करा, तुम्हाला कोणीतरी रिजेक्ट करू द्या, मग तुम्ही बदला घेण्यासाठी तिला ब्लॉक नाही, तर तुम्ही असं काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. आणि नंतर परत काय करायचं? बदला कसा घ्यायचं समजलं तुम्हाला? डायरेक्ट सिर काटून टक्कल करून असं बदला नाही घ्यायचा, कुठंतरी पडून असा बदला नाही घ्यायचा. बदला कसा पाहिजे? रिव्हेंज कसं घ्यायचं? तर असं काहीतरी इलॉन मस्क असतं. लक्षात ठेवा, आपण कुठं होतो? ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये होतो. तुमचं कंटेंट कुठं कुठं दाखवायचं? तुमच्या स्टोरी मध्ये दाखवायचंय का? युजरच्या स्टोरीवरती का तुमच्या स्टोरीवरती? युजरच्या स्टोरीवरती. नंतर पब्लिशर कंटेंट. आता मी एक कंटेंट क्रिएट केला आणि किंवा दुसरा कंटेंट कोण करते? ती पोतं बितं घालते, काय नाव आहे तिचं? असे कसले पण कपडे. ती काहीतरी असं काहीतरी वेगळंच ट्रेंड आहे. ती का आणते? त्यांना म्हणजे कसं अटेन्शन ग्रॅब करावं लागतं. तिने एकदा पोतच घातलं होतं लिंबाचं. फुगेला आहो काय कर, ते कशासाठी करतात? ट्रेंड मध्ये राहायचं, ट्रेंड मध्ये राहण्यासाठी. नाहीतर लगेच ते पण तसं लोक काय करतात? नवीन उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, कमावळत्या करतात. हा, मग जे जास्त मीडिया समोर तेवढं तिचं कॉम्पिटिशन राखी सावंत. राखी सावंत पण तशीच आहे. ती लय खतरनाक आहे का? तिला वाटतं मग ती पुढे चालली, मग ती पोतं घालून. तर आज त्यांच्या स्टोरीवरती दाखवायचंय तुम्हाला, त्यांच्या कंटेंट मध्ये दाखवायचंय का? तर ते पब्लिशर स्पॉटलाइट कशासाठी? जसं की IG होतं, IGTV, इंस्टाग्राम काढलं होतं. त्यांनी काय केलं? स्टोरीसाठी 15 सेकंद ते 30 सेकंद असं त्यांनी कंटेंट ठेवला होता. नंतर काय केलं होतं? तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचंय कंटेंट तुमच्या फीड मध्ये, तर 1 मिनिटापर्यंत तुम्ही टाकू शकता. आणि 1 मिनिटाच्या पुढे जर तुमचा व्हिडिओ असेल 5 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 30 मिनिटाचा, तर मग तुम्हाला काय करायचं? IGTV इन्स्टॉल करायची होती किंवा IG तिथं ऑप्शन यायचं. पण त्यांना काय वाटायला लागलं, मग ते युट्यूब जसं होतंय ना तसंच होतंय. मग लोकांना मोठा कंटेंट लोक काय करायचे? IG पण टाकायचे. मग ते इंस्टाग्रामची जी कोर कंटेंट आहे, स्मॉल कंटेंट, 10 सेकंदाची रील बघायची पुढे जायचं, 10 सेकंदाची रील बघायची पुढे जायचं. म्हणून त्यांनी IGचं परत ऑप्शन काढून टाकलं.
मग युट्यूब बघण्यात पण इंस्टाग्राम बघण्यात काय फरक आहे? पटापटा कंटेंट चेंज झाला पाहिजे. जेवढा कंटेंट चेंज करेल तेवढं लगेच मध्ये ऍड दिसते. तसं मग त्यांना जर युट्यूब मध्ये कसं मध्येच ऍड दिसत होते ना, ते इंस्टाग्रामला डिस्टर्ब करता येत नव्हतं, म्हणून त्यांनी परत ते आयजीचं कंटेंट काढून टाकला. हे स्पॉटलाइट कशासाठी असतं, तर सेम तसं ते लॉंग कंटेंट म्हणजे मोठा, जर 1 तासाचा व्हिडिओ टाकायचा आहे तुम्हाला, 15 मिनिटाचा व्हिडिओ टाकायचा आहे, किंवा मी जिम मारतोय 30 सेकंद, 1 तास, तुम्हाला जर स्टोरी ठेवायची ना, तर स्टोरी फक्त 10 सेकंदाची बसते. कशावरती? स्नॅपवरती. तुम्ही जर 15 सेकंदाची स्टोरी टाकली तर ती ऑटोमॅटिकली कट होते आणि पुढे जाऊन 10 सेकंद पाहिल्याने आणि 15 सेकंद पुढे जाते. समजलं का? त्याच्यामुळे 10 सेकंदाची स्टोरी तुमची, आपण आता 12 सेकंद केले. किती सेकंद केली आपली स्टोरी बघितली का तुम्ही? कुठे आहे आपली स्टोरी? स्नॅपचॅटची बघतो मी पण. स्टोरी कुठे आहे? आपण स्पॉटलाइटला टाकलीच नाही. मी कुठे टाकली? किती सेकंदापर्यंत आली? 10 सेकंद नाही, 6 सेकंद आपली, त्याच्यामुळे पुढे जायचा विषय. आवाज पण नाही आला. उद्या इथं काय कुठं ठेवायची? विदिन कंटेंटच्या आतमध्ये, नंतर इथं कॅटेगरायचं, इन्क्लूड काय करायचं आणि एक्सक्लूड काय करायचंय. तुम्हाला उर्फीच्या कंटेंट वरती दाखवायचं, उर्फीचं कंटेंट बघणारे लोक पण उर्फी सारखा विचार करणार आहेत. जसं की जान्हवी कपूर माहिती का तुम्हाला? तुमचे नाव जान्हवी. तुम्हाला दाखवायचं एक्सक्लूड काय करायचंय, तर ते पण तुम्ही टाकू शकता. इन्क्लूड काय करायचंय, मी इन्क्लूड करतो. आता इथं कोड कशामध्ये दाखवायचे आपल्याला? एज्युकेशनचा कंटेंट आहे तर मग काय, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तुमची जर स्पोर्ट्सची ऍड असती तर त्याच्यामध्ये. नंतर मी काय करतो, एज्युकेशन एकदा टाकून बघतो. कॉमेडी मध्ये टाकायचंय का? नाही, फक्त टेक्नॉलॉजी आणि त्याचं ते एंटरटेन मध्ये टाकायचंय, टेक्नॉलॉजी मध्ये टाकायचंय, हेल्थ मध्ये. हे टेक्नॉलॉजी म्हणजे एज्युकेशन मध्ये येईल, ते सिलेक्ट केलंय. नंतर चॅट वरती दाखवायचंय तुम्हाला. इयरलिंग्स पण आलेले, एडिट प्लेसमेंट. इन्क्लूड काय केलंय, एक्सक्लूड काय केलंय, कॅटेगरी कुठे दाखवली, ऑल कॅटेगरीज मध्ये दाखवायचं. इन मध्ये काहीच नाही केलं, एक्सक्लूड मध्ये पण काहीच नाही केलं. नंतर चॅट फीड मध्ये दाखवायचं का नाही, डिस्कवर फीड मध्ये दाखवू, चॅट कॅमेरा ह्याच्यामध्ये दाखवायला. नंतर अजून मोर ऑप्शन मध्ये गेल्यानंतर फुल इन्व्हेंटरी मध्ये दाखवायचे, स्टँडर्ड इन्व्हेंटरी, नंतर काय लिमिटेड इन्व्हेंटरी मध्ये ठेवायचं. नंतर ऑडियन्स, तुम्हाला जसं तिकडे ऑडियन्स होता, आपले मार्केटिंग म्हणजे काय, राईट टार्गेट ऑडियन्सला दाखवणे. राईट टार्गेट ऑडियन्सला दाखवायचं, एक तर तुम्ही इथं लोकेशन वाईज जाऊ शकता, किंवा क्रिएट अ कस्टम ऑडियन्स मध्ये जाऊ शकतात. कस्टम ऑडियन्स माहितीये, कस्टम लिस्ट टाकू शकतात. मला फक्त आता माझ्या मैत्रिणी दाखवायचंय, तर त्या मैत्रिणीलाच माझी ऍडव्हर्टाइजमेंट दिसणार. तिचं मला काय करावं लागेल, टेक्स्ट मेसेज टाकावं लागेल. इथं ऑडियन्स नेम टाकायचं, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आणि फोन नंबर टाकायचा आणि मोबाईल आयडी टाकायचा, तर तिलाच फक्त ऍड दिसणार. किंवा मला माझ्या जेवढे कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये येतं, किती इथं माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये 12,000 लोक, तर त्यांना जर दाखवायचं असेल तर त्यांची CSV फाईल डायरेक्ट अपलोड करायची इथून. हे सगळीकडेच ऑप्शन आलेले. नंतर कॉपी पेस्ट पण करू शकता तुम्ही. इथं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा नाव मी टाकला आता 8830 49 8811, कारण मोबाईल वरती पण तुमचा कॉपी आयडी होतो. बरोबर. हा, कॉपी करायचं. कॉपी मी काहीच कंटेंट नाही केला, हे कॉपी केले. ईमेल आयडी कॉपी केला किंवा कॉन्टॅक्ट नंबर कॉपी करून पण टाकू शकता. ऑडियन्स नेम आणि डिस्क्राईब करू शकता. तुम्हाला हे नकोय, कॅन्सल. क्रिएट अ कस्टम ऑडियन्स. कस्टम, आतापर्यंत ज्या लोकांनी माझ्या वेबसाईट वरती व्हिजिट केलंय तेवढ्यांना ऍड दाखवायची दाखवू शकतात. माझ्या मोबाईल वरच्या ऍप वरती व्हिजिट केलंय, लोकल ऑडियन्स म्हणजे मला आता कोणी फॉलो केलंय, माझ्या एजच्याच लोकांनी किंवा माझ्या कमी एजनी किंवा माझ्या फ्रेंडनी, त्यांनाच फक्त त्यांच्यासारख्या लोकांमध्ये प्रोफाईल एंगेजमेंट, ज्या लोकांनी माझं आतापर्यंत प्रोफाईल ओपन करून पाहिलंय स्नॅपचॅटचं, त्याच लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची का,
ह्या सगळ्या गोष्टी इथून तुम्हाला करता येते. पण आपल्याला काय करायचंय, ऍडमिशन करायचं. कुठून करायचे? महाराष्ट्रातून करायचे किंवा आपल्याला पुण्यामधून करायचे. मग काय करणार आपण? इथं काय करायचं, इंडिया कट करायचं. काय करायचं, इंडिया कट करायचं. पण इंडिया आधी कट नाही करायचा. मॅपनी पण टार्गेट करू शकतो. तिथं जायचं आणि डायरेक्ट पुणे टाकायचं. दिसतंय? तुम्ही डायरेक्ट एका एक्सेल शीट मध्ये सगळं फाइंड आउट करा. रिसेट करतो. ओके, आलं इंडिया. आता इथं तुम्हाला पुढे टाकायचे, ऍड कंट्री टाकायची आधी, पुणे टाकायचं नाही. मग इथं मी काय करतो, खाली जातो आणि खाली गेल्यानंतर काय, कुठे टाकायचंय, इंडिया सिलेक्ट करा. आता काय टाकायचं, पुणे. आलं, झालं. कुठे पुणे, किती मोठे लोकेशन पुणे, तेवढं. पुण्यामध्ये किती किलोमीटर मध्ये दाखवायचं, इथं ड्रॅग करायचं. पूर्ण एवढं पुणे, धायरी, शिवणे हे डिस्टन्स किती ठेवायचंय, किती मीटर, 68 किलोमीटर पर्यंत ठेवले आपण. जास्तीत जास्त किती किलोमीटर बसतंय बघू आपण ह्याला ड्रॉप करू. 100 किलोमीटर पर्यंत. पण मला पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर ठेवायची, 47 एवढ्यात किलोमीटर पॉइंट रेडियस. समजलं का? हे एक ऑप्शन तुम्हाला एक्स्ट्रा आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते एरिया दिसतात, धायरी, लावासा, पेन, दिसते का? हे सगळे तुम्हाला लोकेशन, पिंपरी चिंचवड वगैरे सगळीकडे दिसणार आहे. दिसते. एज ग्रुप किती आहे, 13 पासून. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय, इंस्टाग्राम बघा, सगळे म्हणजे सगळी युट्यूब आहे. कमीत कमी 18 वर्षाच्या पुढलेच लोक काय करू शकतात, अकाउंट क्रिएट करू शकतात. फेसबुक आहे, 18 वर्षाचे पुढलेच लोक काय करू शकतात, इंस्टाग्राम, फेसबुक वापरू शकतात. पण स्नॅपचॅट कोण वापरू शकतं, 18 वर्ष पूर्ण व्हायची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला काय लागतं फक्त, कारण ह्याच्यामध्ये असला कंटेंट नाहीये छोटे मुलं बिघडतील असला. ह्याच्यामध्ये चांगला कंटेंटच आहे. ह्याच्यामध्ये वेगळा कंटेंट क्रिएट करायचं त्यांनी ऑप्शन दिलं नाही. म्हणून इथं मिनिमम एज किती लागतं, 13. स्मॉल म्हणजे लहान मुलं तुम्हाला का वापरतात हे समजलं का? ते त्यांचं 13 वर्ष पूर्ण झालं की ह्याच्यावरती अकाउंट क्रिएट करू. मग स्नॅपचॅट वरती कोण आहे सगळ्यात जास्त, 5वीचे मुलगा, 10वीचा मुला, जास्त 10वी 11वीचे. मग तुम्हाला जर 10वीच्या कोर्सची ऍडव्हर्टाइजमेंट करा, मग स्नॅपचॅट वरती ऍपलची ऍड का दाखवतात, लाखच्या मुलं ते घेणार का नाही, तर ते पप्पा मम्मीला फोर्स करतात, नाही असंच मोबाईल घ्या, तसंच मोबाईल घ्या, मला असंच मोबाईल पाहिजे, तसंच मोबाईल पाहिजे. इथं बघितलं का, 13च्या खाली जाते का नाही, आणि इंस्टाग्राम वरती 18च्या खाली जातं का. तुम्हाला इथून एज कमी करू शकता. आपल्याला 36 वयापर्यंत दाखवायची ऍड. 13 वर्षाचा मुलगा आपल्याकडे काय कोणता कोर्स करू शकतो, डिजिटल मार्केटिंग. तुम्ही डिजिटल मार्केटिंग करा. ऑल जेंडर, येस. डिटेल टार्गेटिंग मध्ये पण तुम्ही आता इथे टाकू शकता. कुणाला टाकायचं, लाईफस्टाईल मध्ये जाऊ शकता. ऍडव्होकेट लोकांना, बॅचलर्स, कॉलेज, काय काय सांगितलं, डेव्हलपर्स, डेटा सायंटिस्ट, DIML. इथं किती डिटेल मध्ये डिजिटल मार्केटर लोकांना दाखवायचंय का, सगळं दाखवतं. पेमेंट, टेलिव्हिजन, फॅनला दाखवायचं, पुढे
लोकांना दाखवायचंय, होम डेकोर वाल्यांना दाखवायचंय, कोणत्या लोकांना दाखवायचं हे सगळं तुम्हाला इथे दिसेल. पण हे तुम्हाला सिलेक्ट नका करू. का नका करू? कारण आपल्याकडे कोर्स कोणी पण करू शकतो. त्याच्यामुळे मी काय करतो, काढून टाकतो. डिटेल टार्गेटिंग टाकायला गरजेचं. कोणत्या मोबाईल वाल्यांना जे लँग्वेज कोणती टाकायची, इंग्लिश किंवा हिंदी. पण आता आपले काही लोक मराठीतलं पण कंटेंट पाहतात ना. मराठी माणूस मराठी कंटेंट पाहणार, हिंदी माणूस हिंदी कंटेंट. त्याच्यामुळे लँग्वेज सिलेक्टच नका करू. तुम्हाला ते कोणत्या मोबाईलवर तुमची ऍडवर्ट फक्त ऍपल वरती चालवायची, म्हणजे वेबचं ऑप्शन काढून टाका. तिकडे कोण वेबवर कोण पाहतच नाही, डेस्कटॉपच नाही, फक्त iOS आणि अँड्रॉइड म्हणजे ऍपल आणि हेच करतात. नंतर डिलिव्हरी. थर्ड पार्टी ऍपवर दाखवायचंय का, तर दाखवू शकतो आपण. थर्ड पार्टीवरती पण दाखवू शकतो तुम्हाला दाखवायचं असेल तर. काढून टाकलं. नेक्स्ट. सेम तसं सिंगल वेब. तिसरी स्टेप काय आहे, कोणती ऍड रन केली, वेब ट्रॅफिक. DS आजची डेट किती, 1 सिंगल व्हिडिओ स्टोरी ऍड रन करायची का, कलेक्शन ऍड म्हणजे 10-12 पोस्टर मिळून. मला काय करायचं, सिंगल व्हिडिओ करायचा, तिथून ऍड करायचं. ऍड फ्रॉम मीडिया. आपल्याकडे व्हिडिओ आहे का, याच्यामध्ये काय असेल का, तुम्हाला फाईल घ्यायची, अपलोड फाईल. तुझ्याकडे आहे का काय, डाउनलोड मध्ये असेल. ठीक आहे, आपण याची आता गाडीच करू. बघा आपण नाव चुकीचं दिले. कोणाला जर मोटरसायकल शिकायची असेल, गाडी शिकायची असेल, तर ग्रीन सिटी मोटर असं गुगलवर सर्च करा. खूप चांगल्या प्रकारचं ती गाडी शिकवतात. शिकायची तुम्हाला, लायसन पण काढून देतात आणि तुम्हाला चांगलं आहे तुमच्यासाठी. मला त्यांनी गाडी 5 दिवसात शिकवली, एवढ्या चांगल्या पद्धतीने. आणि फायदा काय होतो माहिती का, तुम्ही FC रोड सारख्या ठिकाणी जर गाडी शिकला तर तुम्ही गाडी कुठं पण घेऊन जाऊ शकता. तुम्ही गाडी एखाद्या मोकळ्या रस्त्याने शिकणार आणि MC रोडला घेऊन येणार, कुठेतरी ठोकणार गाडीला. त्याच्यामुळे गाडी शिकताना अशी शिका, गर्दीच्या ठिकाणी. once you become a fearless, life is limitless. तुमची एकदा भीती दूर गेली, तुम्ही असं विचार करणार, अरे मी FC रोडला शिकलोय गाडी चालवायला एवढ्या गर्दीत, आणि इकडे पटांगणात तर मी कशी मी पार काय करू शकतो, 0 टर्न मारू शकतो. समजलं का. आणि फीस पण कमी दुसऱ्यांपेक्षा, आणि शिकवण्याची स्टाईल पण खूप चांगली आहे. ड्रायव्हिंग स्कूल आहे, ग्रीन सिटी मोटर. गुगल वरती सर्च करा, आपल्या ऑफिस पासून जवळच आहे. त्यांचं पण नाही, लाईट्स आलेत बरोबर आहे, पण मुली तर असतील तर मुलींना 3-4 दिवसात शिकू शकतात ते. मी 2 दिवसात गाडी शिकली एवढ्या चांगल्या पद्धतीने. आणि लायसनला पण खूप हेल्प होते. 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याला. झालं. आता इथं कॅप्शन टाकायचं. काय टाकायचं आपल्याला कॅप्शन, 2 दिवसात गाडी. 2 दिवसात गाडी. बेस्ट ड्रायव्हिंग इन चालतंय. स्टिकर बिकर काय सिलेक्ट करायचंय तुम्हाला. तुमची ऍडव्हर्टाइजमेंट कशी दिसते ते पण दिसेल. आता हेडलाईन टाकणं खूप गरजेचं आहे. आणि कधी पण लक्षात ठेवा, स्नॅपचॅट हे असं हॉरिझॉन्टल नसतं. समजलं का. स्नॅपचॅट ही व्हर्टिकल असतं.
त्याची साईज किती असते 1350 इंटू अशी व्हर्टिकल, म्हणजे जे आपलं हे कसं असतं इंस्टाग्रामची स्टोरी त्याच्यापेक्षा पण मला मोठं बनावं लागतं. आता बघा तुम्ही जे 1080चं प्रोफाईल बनवलंय त्याच्यामध्ये ए कटलाय, ओ कटलाय, ओपन ई काढलाय, त्याच्यामुळे इथं काय दिसतंय ते दिसत नाही. त्याच्यामुळे स्नॅपचॅटवरती ऍडव्हर्टाइजमेंट रन करताना तुम्ही काय करणार, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट कशी रन करणार, 1150 इंटू किती करणार तुम्ही 450. खालची साईज किती 450, व्हर्टिकल साईज किती 1150. एवढं म्हणजे इंस्टाग्रामची थोडीशी मोठी असती तर ती 1350 इंटू 650 किंवा 850 असते. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचं सगळं अप्रूव्ह काय जर गोष्टी आता हे कसं दिसतंय बघा, त्याच्यामुळे मध्यभागी कंटेंट येणं गरजेचं आहे. हेडलाईन टाकली मी, द बेस्ट ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूट नियर 13 वर्षाची पण. आता इथं बघा हे कंटेंट एवढं नाही, तुम्हाला फक्त 25 कॅरेक्टर लिहायचं आहे. नंतर पार्टनरशिप मध्ये पण तुम्हाला दाखवायचं असेल, म्हणजे विराट कोहली सोबत पार्टनरशिप करायची किंवा अनिल वाघ सोबत करायची, तर ते पण तुम्हाला करता येतं. नंतर इथं रिमाइंडर, रिव्ह्यू, वेबसाईट वरती ज्या लोकांना घेऊन कोणत्या ते वेबसाईट टाकायची, कॉल टू ऍक्शन बटन, किंवा आता तर त्यांच्याकडे वेबसाईट नाही तर डायरेक्ट कॉलचं बटन पण होतं ऑप्शन, कॉल तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. मग इथं कॉल असतं तर कॉल नाव आलं असतं, पण आता इथं आपण वेबसाईट ठेवली म्हणजे शो नाव किंवा साइन अप नाव किंवा व्ह्यू नाव. ठीक आहे. मेसेज तुम्हाला टाकायचा आहे काय, कॅन आय गेट त्या स्कूल बद्दल जास्त इन्फॉर्मेशन मला पाठवा, लगेच ते तुम्हाला ऑटो रिस्पॉन्स. ऑटो रिस्पॉन्स मध्ये टाकायचं आहे का रिस्पॉन्ड विथ टेक्स्ट टाकायचं आहे का रिस्पॉन्ड विथ स्नॅप रिस्पॉन्स. ऑटो रिस्पॉन्स कोणी क्लिक केलं की लगेच त्यांना मेसेज आहे. ट्रॅकिंग रेट नको, रिव्ह्यू आणि किती सिंपल आहे. 12:01 ला चालू होणारे डिलिव्हरी स्नॅप नो कॅप टाकलेले, नाईट टाइम स्पीड कॅप टाकलेले, एवढ्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या. आता इथं ऍड्रेस, कुठे स्नॅपचॅट फक्त एवढं राज्यात चालतंय. 4110 हे पहा. Assume your ad are now. तुम्ही किती रेट देणार याला, किती इझी ते तुम्हाला द्यायचं असलं तर द्या, नसेल द्यायचं तर नका देऊ. त्याच्या मॅनेज कॅम्पेन मध्ये जायचं. किती सिंपल आहे ऍड रन करणं. इथे अमाऊंट स्पेंड किती झाले, इम्प्रेशन किती आले, क्लिक्स किती आले, ग्रेट क्लिक किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. पण तुमचं काय सांगलंय, ऍड्स विल नॉट डिलिव्हर अंटिल पेमेंट मोड. पण तुम्हाला पेमेंट मेथड मध्ये जायचं आहे आणि तो पेमेंट ऍड करायचा. काय प्रॉब्लेम येईल का आतापर्यंत. पेमेंटची डिटेल रुपाली
रुपाली म्हणल्यानंतर आता सध्या रुपाली हा टॉपिक खूप ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या, माहिती आहे तुम्हाला? नाही? रुपालीचा आवाज आणि रुपाली सगळ्यांना समजलं. आता पेमेंट टाकायचं तुम्ही शिकवायची गरज नाही. तिथे तुमचं नाव टाकायचं, न्यू पेमेंट मेथड करायची. तुम्हाला कशाने पेमेंट करायचं आहे, अप्लाय फॉर क्रेडिट किंवा तुम्हाला तुमच्या लिंक अकाउंट करायचंय तर तुम्ही युपीआय पेमेंट होत नाही, तुम्ही डायरेक्ट पेमेंट पे देता. क्रेडिट म्हणजे ते त्यांचं मग नाही का सांगितलं तुम्हाला, युपीआय आयडी टाका, इथे तुम्हाला आलं रिक्वेस्ट फॉर दिस बिझनेस, टाइप ऑफ रिक्वेस्ट, पेमेंट मेथड डिटेल, नंतर काय पण टाका, पुणे ऍड्रेस वगैरे काय तुमचं हे टाकलेलं ऍडिशनल इन्फॉर्मेशन पुणे. नेक्स्ट ऑप्शन केलं ना तुम्ही की डायरेक्ट तुम्हाला काय येणार आहे, तुमचं कार्ड वगैरे टाकायचं. एकदम सिंपल आहे पेमेंट. युजर सेटिंग पण मध्ये जाऊ शकता. तुम्हाला एखाद्या युजरला जर ते ऍड चालवायला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. ईमेल नोटिफिकेशन टाकायचं असेल, ट्रान्झॅक्शन डिटेल चेक करायचे असेल, पेमेंट मेथड तुम्हाला ऍड करायचे असेल, ऍड अकाउंट करायचं असेल, बिझनेस डिटेल पाहायचे असेल, तुम्हाला शेअर करायचं असेल, इनवॉइस तुम्हाला पाहायचं असेल तर या सगळ्या गोष्टी इथे. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? आता तिन्ही पण गोष्टी सगळ्या झाल्यात, फक्त एक पेमेंट डिटेलचे राहिले. नंतर इथे शॉपिफाय पण ऍड करता येतं, गुगल टॅग मॅनेजर पण करता येतं. टॅग मॅनेजर मध्ये जायचं आणि तुम्हाला स्नॅप पिक्सेल इथून तुमचा कोड जनरेट होईल 2 मिनिटातच. कसं करायचं तुम्हाला कोड, ते दिवशी कोणतरी हा क्वेश्चन विचारला होता, तुम्ही विचार. कोड तुम्ही करू शकता, एवढं कॉपी करून फक्त तिथे टाकायचं. ह्याचं तर उलट सिंपल कोड आहे. हे फेसबुक पिक्सेल सारखंच आहे, सेम कोड क्रिएट करायचा आणि त्याचे हेडर सेक्शन मध्ये टाकायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ट्रॅकिंग समजलं ना, वेबसाईट टॅग करायची, वेबसाईट वरती किती लोक येतात, कुठून येतात, कसे येतात. थोडं कॉपी करून पण मला वाटत नाही की तुम्हाला स्नॅपचॅट मध्ये काय हे टाकायची गरज आहे. एवढं टाका, हेडर सेक्शन मध्ये टाकायचं तुम्हाला HTML फाईल मध्ये. कसं करायचं सांगू का 5 मिनिटात तुम्हाला. टॅग मॅनेजर मध्ये क्लिक करायचं, नंतर गुगल टॅग मॅनेजर मध्ये जायचं किंवा पहिले अकाउंट क्रिएट करा. क्रिएट अकाउंट मध्ये नंतर तुमचं नाव टाकायचं. काय नाव टाकायचं, आणि कोणत्या कंट्री मध्ये राहतो, इंडिया. इंडियामध्ये क्लिक केलं, नंतर काय टाकायचं, कशासाठी टॅग करायचंय, येस आय ऍग्री करायचं. हा कोड क्रिएट करण्यासाठी आपण केला. आला का कोड? हा कोड काय करायचंय तुम्हाला, कॉपी करायचा. कोणता पण क्रिएट कॉपी करा. प्लीज दिस कोड ॲज हाय इन द हेड ऑफ दिस पेज इन पॉसिबल.
नंतर काय पेस्ट दिस कोड इमिडिएटली आफ्टर द ओपनिंग बॉडी. तुम्हाला कुठं कंटेंट हेडर सेक्शन मध्ये टाकायचं असलं तर कोणता कंटेंट टाकायचा? हा. बॉडी पार्ट मध्ये वेबसाईटच्या बॉडी पार्ट मध्ये टाकायचं असेल तर हा कोड कॉपी करा. आणि जर तुम्हाला काय करायचंय तुमची वेबसाईट टेस्ट करायची तर मग तुम्ही इथं वेबसाईट टाकतो www. आणि त्याने पण मी करू शकतो. पण आता तुम्हाला काय हेडर मध्ये टाकायचा कोणता? मी तर सजेस्ट करेन की तुम्ही हेडर सेक्शन ओपन करणं सोपं आहे, माहिती ना. म्हणजे नवीन लोकांना माहित नसेल पण जुन्या लोकांना माहिती हे आपलं होणार आहे. SEO ज्यांचं झाले त्यांना समजेल. कॉपी करायचा कोड आणि वेबसाईटच्या हेडर सेक्शन मध्ये टाकायचा. कंट्रोल यू करून तुम्हाला ते दिसतं, पण तुम्हाला काय करावं लागतं ह्याच्या पुढे स्लॅश लावावा लागतो. स्लॅश लावून काय करायचं WP डॅश ऍडमिन ओपन करायला तो कोड. नाहीतर हा कोड कॉपी करून फक्त डेव्हलपरला देऊन टाका. ते डेव्हलपर तुमच्या हेडर सेक्शन मध्ये टाकून टाकेल. मग तुम्हाला सगळं समजेल तुमच्या वेबसाईट वरती किती लोक आले, ते स्नॅपचॅट मधून किती लोक आले, कुठं गेले, काय केले. अशा प्रकारे आपण आपलं लेक्चर संपवू. हे आपल्याला एक प्रॅक्टिकल पाहावं लागेल आपल्या वेबसाईट साठी. आता हे अनिल कडून केलं त्याच्यामुळं आपल्याला समजलं नाही जास्त, पण आपल्या वेबसाईट मध्ये करू एकदा NMT चे डेटा सायन्स ते किती क्लिक येतात काय येतात ते चेक करू. थँक्यू. कोणाला काय डाऊट आहे का रुपाली? नाही सर.